आता आपण विकली ऑफ ह्या कशा सेटअप करायच्या, यांची कॅलेंडर कशी ऍड करायची, एम्प्लॉई कसे ऍड करायचे, ह्या बाबतची आपण आता माहिती घेणार आहोत. आता तुमचे जे नोडल जे असतील, तुमचे युनिटचे जे काही नोडल आहेत त्यांना अगोदर तुम्ही लॉग इन करून घ्या. लॉग इन केल्यानंतर एम्प्लॉईच्या इथं नोडल ऑफिसर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर लेफ्ट साइडला जो मेनू कार्ड आहे त्यामध्ये सेटिंग मध्ये गेल्यानंतर इथं मॅनेज कॅलेंडर करायचं आहे. मॅनेज कॅलेंडर मध्ये मॅनेज हॉलिडे कॅलेंडर ह्या साईडला राईट साईडला ऍड कॅलेंडर म्हणून ऑप्शन आहे, याच्यावर क्लिक करायचं आहे. ऍड कॅलेंडर केल्यानंतर तुम्हाला एक डायलॉग बॉक्स दिसेल, याच्यामध्ये वर्ष सिलेक्ट करायचं आहे. आता आपलं येणारं वर्ष 2025 आहे. 2025 सिलेक्ट करायचं आहे. कॅलेंडर टायटल इथं तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, जो काही तुमचा विकली ऑफ असणार आहे, आता सोमवारपासून तर रविवारपर्यंत. थोडक्यात आता आपण सोमवार घेऊया, तर इथं आपण सोमवार टाईप करायचं आहे. मंडे. डिस्क्रिप्शन मध्ये टाईप करा विकली ऑफ, सेव्ह करायचं आहे. ओके म्हणायचं आहे. त्याचप्रमाणे ऍड कॅलेंडर वरती जाऊन परत सिलेक्ट करायचं आहे 2025. कॅलेंडर टायटल इथं परत मंडे नंतर ट्यूजडे घ्यायचं आहे. डिस्क्रिप्शन मध्ये तेच विकली ऑफ, सेव्ह म्हणायचं आहे. ओके करायचं आहे. परत ऍड कॅलेंडर मध्ये जायचं आहे. सिलेक्ट म्हणायचं आहे 2025. इथं वेनसडे घ्यायचं आहे आणि सेम विकली ऑफ आणि सेव्ह करायचं आहे. ओके करायचं. या पद्धतीने तुम्ही सर्व जे काही आपले विकली ऑफ असणार आहे हप्त्याचे सोमवारपासून तर शनिवारपर्यंतचे, रविवारपर्यंतचे, हे सर्व असे कॅलेंडर बनवून घ्यायचे आहेत. तर आता याच्यामध्ये कॅलेंडर आपण बनवले आहेत. आता मंडे आणि ट्यूजडे आपल्याला दिसतो आहे. आता ऍक्शन कॉलम मध्ये इथं आता आपल्याला 4 ऑप्शन दिसत आहेत. याच्यामध्ये तिसरं जे ऑप्शन आहे, तिसऱ्या ऑप्शन मध्ये आता इथं मॅनेज हॉलिडे लिस्ट, आपण मंडेची जे आहे मॅनेज हॉलिडे लिस्ट आपल्याला इथं सिलेक्ट करून आता मॅनेज करायचे आहे. त्याच्यावर क्लिक करायचं आहे. ह्या नवीन बॉक्स स्क्रीन मध्ये आपल्याला मॅनेज वर्किंग डेज म्हणून वरती वरती तुम्हाला दिसत असेल मॅनेज हॉलिडे लिस्ट 2025 आणि मंडे कौसामध्ये मंडे, आपण मंडेचा आपण सिलेक्ट केलेला आहे आणि मंडे ह्या विकली ऑफचा आपण आता मॅनेज करतो आहे कॅलेंडर. मॅनेज वर्किंग डेज वरती क्लिक केल्यानंतर इथं मंडे आपण विकली ऑफ घेणार आहोत, म्हणून मंडेला इथं जो टिकमार आहे तो काढून टाकायचा आहे. बाकी ट्यूजडे पासून तर सॅटर्डे संडे पर्यंत टिकमार करायचा आहे. ज्यावेळी तुम्ही सॅटर्डे वरती टिकमार कराल, नवीन परत विंडो येते, त्याच्यामध्ये खाली वर्किंग डेज सॅटर्डे तुम्हाला दिसत असते, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. कारण बऱ्याच ठिकाणी दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारला सुट्टी असते, म्हणून सॅटर्डे वरती क्लिक केल्यानंतर खाली या प्रकारचे सॅटर्डे 5 प्रकारचे सॅटर्डे ते दाखवत आहे. त्याच्यामुळे ह्या सर्व सॅटर्डे वरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर सेव्ह म्हणायचं आहे. इथं वरती परत कन्फर्म करून घ्या, मंडे वरती क्लिक नाही आहे. आता मगाशी आपण ज्या पद्धतीने ऍड कॅलेंडर मध्ये सिलेक्ट करून एक कॅलेंडर ऍड केलेले आता हे आपल्याला दिसत आहे. मंडे, ट्यूजडे, वेनसडे, फ्रायडे या पद्धतीने आपले 7 वार आहेत. ते 7 वार प्रमाणे हे सर्व कॅलेंडर आपण ऍड करायचे आहेत. डिस्क्रिप्शन मध्ये विकली ऑफ लिहायचं आहे, वर्ष 2025. ऍक्शन मध्ये आपल्याला हे 4 ऑप्शन दिसत आहेत. तर या 4 ऑप्शन मध्ये आता थोडक्यात ट्यूजडे बघूया. ट्यूजडे मध्ये आता मी इथे मॅनेज हॉलिडे लिस्ट त्याच्यावरती क्लिक केले आहे. आता याच्यामध्ये या नवीन आलेल्या स्क्रीन मध्ये मॅनेज वर्किंग डेज वरती क्लिक करायचं आहे. आता ह्यामध्ये आपण बनवतो आहे ट्यूजडेचं कॅलेंडर बनवतो आहे, त्याच्यामुळे इथं अगोदर ट्यूजडेची टिकमार काढायची आहे आणि इतर ठिकाणी आपल्याला परत टिकमार करायचे आहे. जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे सॅटर्डे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे 5ही सॅटर्डेचे ते डिटेल्स तुम्हाला खाली विचारतोय, तर तुम्हाला परत सेव्ह करायचं आहे. आणि इथं आता परत बॅक करायचं आहे.
तर या पद्धतीने मंडे ट्यूजडेचं वगैरे हे आपण आता कॅलेंडर मॅनेज केलेलं आहे. आता इथं असाइन, आता चौथा ऑप्शन आपल्याला ऍक्शन कॉलम मध्ये दिसत असेल, असाइन एम्प्लॉय. तर आता असाइन एम्प्लॉय वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आता तुम्ही असाइन एम्प्लॉय म्हणजे याच्यामध्ये तुम्ही जे नोडलच्या अंडरमध्ये जे एम्प्लॉय ऍड केलेले आहेत ते सगळे एम्प्लॉय तुम्हाला इथं दिसणार आहे. तर ह्या ठिकाणी मंडेचं ज्यांना सुट्टी असेल, आपण वरती असाइन एम्प्लॉय टू मंडे, आपण मंडेचं घेतो. तर मंडेला ज्यांना सुट्टी असणार आहे तसे एम्प्लॉईज ना आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. थोडक्यात आता याच्यात मी हे 2 एम्प्लॉय मी सिलेक्ट करतो आहे आणि सबमिट करतो आहे. एम्प्लॉय असाइन सक्सेसफुल, ओके करायचं आहे. आता बघा तुम्हाला परत त्या स्क्रीनवर आल्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की ज्या एम्प्लॉयना आपण सिलेक्ट केलेलं होतं तिथं कॅलेंडर नेमच्या कॉलम मध्ये बघा तुम्हाला तिथं मंडे हा त्याचा आपण विकली ऑफ हे केलेला आहे, सिलेक्ट केला होता, तो आलेला आहे. तर या ठिकाणी आता याला सबमिट आपण केलेलंच होतं ऑलरेडी. आता इथं बॅक करायचं आहे. बॅक केल्यानंतर आता ट्यूजडेला परत आता इथं चौथा ऑप्शन आहे तर तिथंच परत क्लिक करायचं आहे, असाइन एम्प्लॉय. तर या ठिकाणी आता तुम्ही बघा इथं वरती असाइन एम्प्लॉय टू ट्यूजडे. आता ट्यूजडेला ज्यांना साप्ताहिक असणार आहे ते एम्प्लॉय आपल्याला आता इथं सिलेक्ट करायचे आहे. मगाशी केलेले बघा मंडे दिसत आहेत. आता आपण दुसरे 2 एम्प्लॉय करूया सिलेक्ट. हे 2 एम्प्लॉय सिलेक्ट केलेले आहेत. आता इथं परत सबमिट करूया. इथं ओके म्हणायचं आहे. हा असं मॅसेज येतो. या ठिकाणी फक्त आपल्याला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर इथं परत एम्प्लॉय असाइन सक्सेसफुल, ओके. आता बघा इथं आपल्याला दिसत असेल ट्यूजडेचे हे बघा कॅलेंडर नेम मध्ये बघा त्यांच्या उजव्या साईडला इथं तुम्हाला ट्यूजडे तुम्हाला त्यांची विकली ऑफ दिसते बघा, जे एम्प्लॉय आपण सिलेक्ट केले त्यांना. त्याचप्रमाणे बॅक जायचं परत, तर वेनसडे घेऊया. इथं परत एम्प्लॉय असाइन करायचं आहे. तर वेनसडेला आता मी परत 2 एम्प्लॉय घेतो आहे, सबमिट करत आहे, ओके करत आहे. एम्प्लॉय असाइन सक्सेसफुल, ओके. हे बघा ज्यांना आपण आता बुधवारचा दिवार आपण त्यांना विकली ऑफ म्हणून सिलेक्ट केलेला होता तो आता ह्या ठिकाणी त्यांच्या कॅलेंडर नेम कॉलम मध्ये बघा आपल्याला वेनसडे दिसत असेल. म्हणजे या पद्धतीने आपण ज्या एम्प्लॉयना ज्या पद्धतीने तुम्ही असाइन करणार आहात त्यांना त्या पद्धतीने ती विकली ऑफ त्यांना ती लागू होणार आहे. म्हणजे केव्हा ही तुम्ही तुमची सीएल किरकोळ रजा तुम्ही जेव्हा तुम्ही टाकणार आहात, रिक्वेस्ट पाठवणार आहात, त्यावेळी ऑटोमॅटिकली सिस्टम तुमची विकली ऑफ ही सीएल मध्ये काउंट करणार नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुमची विकली ऑफ जी आहे ती सीएल मध्ये काउंट होणार नाही. म्हणून हे आपल्याला या पद्धतीने कॅलेंडर बनवायचे आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. तर इथं आपलं हे कॅलेंडर ऍड कसं करायचं, एम्प्लॉई असाइन कसे करायचे हे आपल्याला लक्षात आलं असेल. या पद्धतीने प्रत्येक युनिटने आपल्या स्तरावरती ही प्रक्रिया राबवून आपले विकली ऑफचे कॅलेंडर हे नोडलच्या अंडरमध्ये सगळ्यांनी ऍड करून घ्यायचे आहे. आणि तसा त्याबाबतचा अहवाल आपल्या वरिष्ठांना तसेच आपल्या EHRMS ग्रुप या सगळ्यांवरती आपल्याला त्याबाबतचे अपडेट द्यायचे आहे. थँक्यू.